नमस्कार आणि स्वागत. आज आपण एका अशा महत्त्वाच्या कौशल्यावर बोलणार आहोत, जे आपल्या कामाच्या ठिकाणी आणि वैयक्तिक आयुष्यातही खूप महत्त्वाचं आहे. पण ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, ते म्हणजे ऐकण्याची कला. किंवा अधिक नेमकं सांगायचं तर सक्रिय ऐकणं, ॲक्टिव्ह लिसनिंग. हो, नमस्कार. आणि हे खरंच खूप महत्वाचं आहे. आपल्याकडे यासाठी काही चांगली सामग्री आहे. एक विस्तृत मार्गदर्शक आहे, जे कामाच्या ठिकाणी संवाद कसा सुधारावा यावर लक्ष केंद्रित करतंय. आणि सोबतच हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूचे काही व्हिडिओ उतारे आहेत, जे फक्त ऐकण्यावरच नाही तर आपलं म्हणणं इतरांपर्यंत कसं पोचवावं यावरही बोलतात. हो, दोन्ही उत्तम स्रोत आहेत. तर आपला आजचा उद्देश काय? फक्त ऐकण्याचे टप्पे समजून घेण्यापलीकडे जाऊन खऱ्या अर्थाने सक्रियपणे ऐकणं म्हणजे काय, त्यात नेमके काय अडथळे येतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण अधिक चांगले श्रोते कसे बनू शकतो यासाठी काही ठोस मार्ग शोधणं. चला तर मग या स्रोतांमधनं काय महत्त्वाचं मिळतंय ते पाहूया. अगदी. आणि हे महत्वाचं आहे, कारण नीट न ऐकण्याचे परिणाम आपण विचार करतो त्यापेक्षा गंभीर असू शकतात. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या चुका, टीमचं मनोबल खच्ची होणं. हो ना, ग्राहकांशी संबंध बिघडणं. बरोबर. मार्गदर्शक तर याला केवळ एक सवयीचा दोष नाही, तर कामाच्या ठिकाणचा एक मोठा धोका मानतो. आणि उलट बघितलं तर जे लोक सक्रियपणे ऐकण्यात कुशल असतात ना, त्यांना कामाच्या ठिकाणी स्पष्टपणे अधिक यश मिळतं. तर मग हे ऐकणं नक्की कुठे चुकतं? म्हणजे कानाने शब्द ऐकू येणं इतकंच तर नसतं हे, बरोबर? मला अनेकदा जाणवतं की मी ऐकतोय असं वाटत असलं तरी काय म्हणतात त्याला, पूर्ण लक्ष नसतं. बरोबर आहे. मार्गदर्शकामध्ये ऐकण्याची प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिला टप्पा आहे स्वीकारणे, म्हणजे फक्त आवाज ऐकणे आणि बोलणाऱ्या व्यक्तीकडे शारीरिक लक्ष देणे. म्हणजे फक्त फिजिकली प्रेझेंट असणं. हो, आणि आवाजावर लक्ष केंद्रित करणं. दुसरा आहे समजून घेणे. इथे आपण ऐकलेल्या शब्दांना, वाक्यांना अर्थ देतो, त्यांना आपल्या ज्ञानाशी आणि अनुभवांशी जोडतो. अच्छा. पुन्हा देणं. हो, हे कठीण आहे. आणि चौथा टप्पा आहे प्रतिसाद देणे, म्हणजे आपण योग्य प्रतिक्रिया देतो. ती शाब्दिक असू शकते किंवा फक्त हावभावाने दिलेली असू शकते. ओके. आता गंमत अशी आहे की या 4 पायऱ्यांपैकी कोणतीही पायरी नीट पार पडली नाही की संवाद बिघडतो. या 4 पायऱ्यांपैकी मला वाटतं लोकांची गाडी तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीवर जास्त अडकत असेल, नाही का? म्हणजे मूल्यांकन करताना पूर्वग्रह ठेवणे किंवा प्रतिसाद देताना ऐकण्याआधीच आपलं उत्तर तयार ठेवणं. तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. विशेषतः ते उत्तराची तयारी. हो. याला मार्गदर्शिकेत मानसिक तालीम किंवा अधिक स्पष्टपणे उत्तराची प्रवृत्ती म्हटलं आहे. आणि यामागे खूप रंजक आणि मूलभूत कारण आहे, बोलण्याचा आणि विचार करण्याचा वेगातील तफावत. म्हणजे काय आहे ते? आपण साधारणपणे मिनिटाला 125 ते 175 शब्द या वेगाने बोलतो. पण आपला मेंदू प्रति मिनिट 400 ते 800 शब्दांवर प्रक्रिया करू शकतो. अरे वा. म्हणजे प्रचंड फरक आहे हा तर. हो, म्हणजे बोलणारा बोलत असताना आपला मेंदू खूप रिकामा असतो, त्याला भरपूर कॉग्निटिव्ह सरप्लस किंवा फावला वेळ मिळतो. आणि याच फावल्या वेळेत गडबड होते म्हणायची. नेमकी तीच गोष्ट. एक चांगला प्रभावी श्रोता हा अतिरिक्त मानसिक वेळ कशासाठी वापरतो? तर बोलणाऱ्याच्या देहबोलीचं निरीक्षण करण्यासाठी, न बोललेल्या भावना समजून घेण्यासाठी, महत्त्वाचे मुद्दे मनातल्या मनात सारांशित करण्यासाठी. अच्छा, म्हणजे तो वेळ विधायक कामासाठी वापरला जातो. हो. पण एक अप्रभावी श्रोता हाच फावला वेळ कशात घालवतो? तर स्वतःचं उत्तर तयार करण्यात, तीच उत्तराची प्रवृत्ती, किंवा मनातल्या मनात कशातरी दुसऱ्याच गोष्टीचा विचार करण्यात, जसं की आपली उद्याची मीटिंग किंवा वैयक्तिक चिंता, म्हणजे इंटरनल प्रीऑक्युपेशन. किंवा मग फोन बघण्यात. अगदी. किंवा मग आपलं लक्ष बाहेरील गोष्टींकडे जातं, जसं की फोन वाचतो किंवा बाहेर कोणीतरी बोलतं, म्हणजे एक्सटर्नल डिस्ट्रॅक्शन्स. मार्गदर्शिकेत असे 6 मुख्य अडथळे सांगितले आहेत. 6. हो. कोणते कोणते? हो, त्यात तपशिलांवर जास्त लक्ष देणं, म्हणजे मोठ्या चित्राकडे दुर्लक्ष होणं, विषयाचा अतिरेक वाटणं, म्हणजे टॉपिक ओव्हरलोड, आणि बोलणाऱ्या व्यक्तीबद्दलचं पूर्वग्रह असणं, हे पण आहे. हे 6 अडथळे म्हणजे खरं तर त्या फावल्या वेळेचा किंवा कॉग्निटिव्ह सरप्लसचा गैरवापर करण्याचे 6 मार्ग आहेत. हे स्पष्ट झालं की कुठे आणि का गडबड होते. पण मग उत्तम ऐकणं म्हणजे नक्की काय? एक HBR व्हिडिओ म्हणतो की नुसतं शांत बसून मांडो लावणं किंवा समोरच्याने जे म्हटलं तेच परत बोलणं, म्हणजे पोपटपंची करणं, ते पुरेसं नाही. बरोबर. उलट त्यानं कधीकधी असं वाटू शकतं की आपण फक्त ऐकल्याचं नाटक करतोय किंवा समोरच्याला गांभीर्याने घेत नाहीये.
अगदी बरोबर. त्याच HBR व्हिडिओमध्ये खूप छान उपमा वापरली आहे. ते म्हणतात की आपल्याला ऐकताना निष्क्रिय स्पंज बनायचा नाहीये, जो फक्त समोरच्याची माहिती शोषून घेतो. स्पंज? अच्छा. त्याऐवजी आपल्याला सक्रिय ट्रॅम्पोलिन बनायचं आहे. ट्रॅम्पोलिन श्रोता ही कल्पना खूपच प्रभावी आहे. म्हणजे फक्त ऐकायचं नाही. नाही, तर समोरच्याच्या विचारांना आणखी उंची द्यायची, त्यांना गती आणि ऊर्जा द्यायची. वा. यामुळे केवळ संवाद चांगला होत नाही, तर समोरच्या व्यक्तीला अधिक स्पष्टपणे विचार करायला आणि कदाचित नवीन कल्पनांपर्यंत पोचायला मदत होते. अगदी. पण हे करायचं कसं? म्हणजे ट्रॅम्पोलिन बनायचं कसं? यासाठी HBR व्हिडिओ आपल्याला स्वतःला काही महत्त्वाचे प्रश्न विचारायला सांगतो. हे प्रश्न आपल्याला स्वतःच्या ऐकण्याच्या सवयींबद्दल जागरूक करतात आणि ट्रॅम्पोलिन बनण्याच्या दिशेने नेतात. कोणते प्रश्न आहेत ते? पहिला प्रश्न, मी सहसा कसा ऐकतो? माझी नैसर्गिक शैली कोणती आहे? मी कामावर लक्ष देणारा श्रोता आहे की विश्लेषणात्मक, की भावनिक संबंध जोडणारा, की चिकित्सक? आणि महत्त्वाचं म्हणजे मी परिस्थितीनुसार माझी शैली बदलतो का, की एकाच पद्धतीने ऐकतो? हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण प्रत्येक वेळी एकच पद्धत चालणार नाही. बरोबर. दुसरा प्रश्न, मला आता ऐकण्याची गरज का आहे? समोरच्या व्यक्तीला माझ्याकडून काय हवं आहे? त्यांना फक्त सहानुभूती किंवा भावनिक आधार हवा आहे, की त्यांना माझं स्पष्ट मत किंवा सल्ला हवाय? आपला स्वतःचा अजेंडा बाजूला ठेवून समोरच्याच्या गरजेनुसार ऐकणं महत्त्वाचं आहे. म्हणजे आधी त्यांची गरज ओळखायची. हो. तिसरा प्रश्न, संभाषणात लक्ष कोणावर आहे? हा प्रश्न मला खूप महत्त्वाचा वाटतो. अनेकदा आपण सहानुभूती दाखवण्यासाठी किंवा संबंध जोडण्यासाठी स्वतःचे अनुभव सांगू लागतो. हो, होतं असं. वाटतं की आपण मदत करतोय. पण नकळतपणे आपण संभाषणाचा केंद्रबिंदू स्वतःकडे खेचून घेतो आणि बोलणाऱ्या व्यक्तीला वाटू शकतं की त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाहीये. खरंय. चौथा प्रश्न, मी काय गमावत आहे? म्हणजे मी फक्त वरवरचे शब्द ऐकतोय की त्यामागचा अर्थ, भावना, न बोललेले मुद्दे समजून घेण्याचा प्रयत्न करतोय? यासाठी योग्य प्रश्न विचारणं खूप महत्त्वाचं आहे. कसे प्रश्न? यामुळे आपल्याला समजलंय हे तर दिसतं, पण अधिक जाणून घेण्याची इच्छाही व्यक्त होते. उदाहरणार्थ, HBR व्हिडिओमधलं उदाहरण, कोणी जर मला काळजी वाटतेय असं म्हटलं तर लगेच काळजी करू नकोस, तू उत्तम करशील असं आश्वासक उत्तर देण्याऐवजी थांबून विचारायचं. हो, विचारायचं, नक्की कशाशी काळजी वाटतेय असं विचारल्याने संवाद अधिक खोलवर जातो. बरोबर. आणि पाचवा प्रश्न, मी स्वतःच्याच मार्गात येत आहे का? कधीकधी आपल्या स्वतःच्या असुरक्षितता, चिंता किंवा काही वेळा भावनिक अस्वस्थता आपल्याला प्रभावीपणे ऐकण्यापासून रोखतात. या हेड ट्रिप्स ओळखून त्यांना बाजूला ठेवणं गरजेचं आहे. हे प्रश्न खरंच विचार करायला लावणारे आहेत. पण हे सगळं महत्वाचं असलं तरी रोजच्या कामाच्या धावपळीत किंवा एखाद्या महत्वाच्या चर्चेत हे सगळं लक्षात ठेवून वागणं थोडं कठीण वाटू शकतं. काही सोप्या, लगेच वापरता येण्यासारख्या युक्ती आहेत का? हो, नक्कीच. दोन्ही स्रोतांमध्ये अनेक व्यावहारिक तंत्र दिली आहेत. आपण काही तात्काळ वापरता येण्यासारख्या युक्त्या पाहूया. यांना आपण कदाचित 3 गटांमध्ये विभागू शकतो. वातावरणाची तयारी, प्रतिसाद देण्यातील सजगता आणि स्पष्टतेची खात्री. ओके, सांगा. पहिलं, वातावरणाची तयारी. मार्गदर्शक सांगतो की सर्वात आधी भौतिक आणि डिजिटल अडथळे दूर करा. म्हणजे फोन सायलेंट मोडवर ठेवा, कॉम्प्युटरवरचे अनावश्यक टॅब्स बंद करा, शक्य असल्यास शांत जागा निवडा. हे तर मूलभूत आहे, पण महत्वाचं. हो, इतकंच नाही तर HBR व्हिडिओ सुचवतो की आपण समोरच्या व्यक्तीकडूनही नम्रपणे पूर्ण लक्ष मागू शकतो. जसं की, पुढची काही मिनिटं मला तुझं पूर्ण लक्ष मिळू शकेल का? किंवा आत्ता बोलण्यासाठी योग्य वेळ आहे का? अच्छा, म्हणजे स्पष्टपणे विचारायचं. हो. दुसरं, प्रतिसाद देण्यातील सजगता. इथे ती उत्तराची प्रवृत्ती थांबवणं महत्वाचं आहे. मार्गदर्शकातील 3 सेकंदांचा नियम इथे खूप उपयोगी पडतो. 3 सेकंदांचा नियम, तो काय आहे? म्हणजे बोलणारा व्यक्ती थांबल्यावर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी मनातल्या मनात 3 पर्यंत मोजा आणि मग बोला. हे आपल्याला विचारपूर्वक प्रतिसाद द्यायला मदत करतं. अरे वा, हे करून बघायला पाहिजे. नक्कीच. तसंच HBR व्हिडिओनुसार बोलताना तूने सुरू होणारी वाक्य टाळून तू नेहमी उशीर करतोस, मला किंवा माझ्या मते अशी वाक्य वापरावी. जेव्हा वेळेवर सुरुवात होत नाही तेव्हा मला चिंता वाटते. हो, याने समोरचा बचावात्मक होत नाही. अगदी. आणि वाक्यात पण ऐवजी आणि वापरा. जसं की, तुमचा मुद्दा बरोबर आहे आणि मला असंही वाटतं की.
हे सहकार्याचं वातावरण तयार करतं. आणि वापरा पण नाही. ठीक आहे. पॅराफ्रेझिंग म्हणजेच ऐकलेला आपल्या शब्दांत मांडून विचारायला सांगतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की किंवा मी बरोबर समजत असेन तर तुमचा मुद्दा हा आहे की, असं विचारल्याने गैरसमज टाळता येतात. हे खूप उपयोगी आहे. आणि बोलताना समोरच्या व्यक्तीच्या आणि स्वतःच्या शारीरिक हावभावांकडे लक्ष द्या. ताठ बसा, डोळ्यात डोळे घालून बोला. समोरच्याच्या चेहऱ्यावरचे भाव म्हणजे गोंधळ, रस, कंटाळा हे आपल्याला त्यांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप काही सांगू शकतात. देहबोली पण महत्वाची आहे. नक्कीच. आणि अजून एक युक्ती आहे मार्गदर्शकातील पार्किट तंत्र. पार्केट गाडी पार्क करतो तसं. ते ठरवून किंवा कागदावर फक्त एक शब्द लिहून. अच्छा, म्हणजे तो विचार बाजूला ठेवायचा. हो. यामुळे तुम्ही पुन्हा संभाषणावर लक्ष केंद्रित करू शकता. हे तात्काळ उपाय नक्कीच उपयोगी आहेत, विशेषतः 3 सेकंडचा नियम आणि पार्क इट तंत्र. पण हे तात्पुरतं करणं एक वेळ जमेल, पण ह्या चांगल्या सवयी कायमस्वरूपी कशा टिकवायच्या, ही सवय बनवणं हे खरं आव्हान वाटतं. अगदी बरोबर. कोणतीही सवय लावण्यासाठी सातत्य आणि जाणीवपूर्वक प्रयत्न लागतात. यासाठी काही दीर्घकालीन उपाय दोन्ही स्रोतांमध्ये सुचवले आहेत. काय आहेत ते? पहिलं म्हणजे माइंडफुलनेस. मार्गदर्शक सांगतो की सजगतेचा सराव, जसं की रोज काही मिनिटं ध्यान करणं किंवा फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं, हे आपलं लक्ष नियंत्रित करण्याची क्षमता वाढवतं. म्हणजे फोकस वाढतो. हो. जेव्हा आपलं लक्ष विचलित होतं तेव्हा ते पुन्हा शांतपणे मूळ मुद्द्यावर आणण्याचा सराव होतो. हा आपल्या मेंदूसाठी एकाग्रतेचा व्यायाम आहे. ओके. दुसरं, विशिष्ट अभिप्राय मागा. फक्त मी चांगला श्रोता आहे का असं वरवरचं विचारण्याऐवजी मार्गदर्शक सुचवतं की विश्वासू सहकाऱ्यांकडून किंवा मित्रांकडून विशिष्ट परिस्थितीबद्दलचा अभिप्राय मागा. उदाहरणार्थ, आजच्या मीटिंगमध्ये जेव्हा मी माझा मुद्दा मांडत होतो तेव्हा तुला असं वाटलं का की मी मध्येच बोलून तुला थांबवलं? किंवा माझ्या कोणत्या वागण्यामुळे तुला वाटलं की मी तुझं म्हणणं नीट ऐकत नाहीये? असा थेट प्रश्न विचारा. यामुळे नक्की काय सुधारणा करायची हे कळेल. बरोबर. तिसरं, स्वतःचे चिंतन करा. दोन्ही स्रोत यावर भर देतात. आठवड्यातून एकदा थोडा वेळ काढून विचार करा, या आठवड्यात कोणती संभाषणं चांगली झाली, जिथे मी प्रभावीपणे ऐकलं, कुठे चुकलं, कोणता अडथळा म्हणजे उत्तराची प्रवृत्ती, विचारात गढून जाणे, आडवा आला, पुढच्या वेळी मी काय वेगळं करू शकेन. मार्गदर्शकामध्ये ह्यासाठी एक स्वयंमूल्यांकन चेकलिस्ट सुद्धा दिली आहे, जी उपयोगी ठरू शकते. सेल्फ असेसमेंट महत्वाचं आहे. आणि चौथं, संबंध निर्माण करा. HBR व्हिडिओ एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतो, लोकांचा विश्वास आणि आदर मिळवणं. जर लोक तुमचा आदर करत असतील, तुमच्यावर विश्वास ठेवत असतील, तर ते तुमचं म्हणणं अधिक लक्षपूर्वक ऐकण्याची शक्यता वाढते. आणि एक चांगला श्रोता बनल्याने हा विश्वास आणि आदर मिळवणं सोपं होतं. अगदी. हे एक चक्र आहे. हे वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न झाले, पण अनेकदा कामाच्या ठिकाणी, टीममध्ये किंवा संस्थेत एकंदरीतच ऐकण्याची संस्कृती नसते. विशेषतः नेत्यांच्या बाबतीत असं होतं की कर्मचारी त्यांच्यासमोर खरं बोलायला कचरतात किंवा घाबरतात. हो, हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मग अशावेळी संस्थेत किंवा टीममध्ये ऐकण्याची संस्कृती कशी रुजवायची? नेत्यांसाठी काही खास सूचना आहेत का? हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि दोन्ही स्रोतांनी यावर भर दिला आहे. नेत्यांसाठी एक HBR व्हिडिओ स्पष्टपणे सांगतो की नेते अनेकदा माहितीच्या बुडबुड्यात अडकतात. इन्फॉर्मेशन बबल म्हणजे त्यांना हवं तेच ऐकायला मिळतं. हो, म्हणजे त्यांना फक्त तेच ऐकायला मिळतं जे त्यांना ऐकायला आवडेल किंवा जे सकारात्मक असेल. कारण कर्मचारी खरं मत किंवा वाईट बातमी द्यायला घाबरतात. त्यामुळे नेत्यांनी जाणीवपूर्वक कोणताही अजेंडा किंवा पूर्वग्रह न ठेवता फक्त समजून घेण्यासाठी ऐकण्याची शिस्त लावणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे फक्त ऐकायचं, प्रतिक्रिया नंतर. हो, त्यांनी सक्रियपणे सर्व स्तरांवरील कर्मचाऱ्यांकडून इनपुट घ्यायला हवा. उदाहरणार्थ, मीटिंगमध्ये अधिक ज्युनियर किंवा शांत लोकांना आधी बोलण्याची संधी द्यावी, जेणेकरून त्यांचं मत वरिष्ठांच्या मताखाली दाबलं जाणार नाही. बरोबर. विश्वास आणि सुरक्षिततेचं वातावरण तयार करणं ही नेत्याची प्राथमिक जबाबदारी आहे. दुसरा HBR व्हिडिओ नेत्यांना स्वतःच्या न कळत असलेले पूर्वग्रहांबद्दल म्हणजे अनकॉन्शियस बायस, जसे की सांस्कृतिक, लैंगिक किंवा इंट्रोवर्ट विरुद्ध एक्स्ट्रोवर्ट कर्मचाऱ्यांबद्दलचे पूर्वग्रह, याबाबत जागरूक राहण्यास सांगतो.
हे महत्वाचं आहे. सर्वांना आपलं म्हणणं मांडण्याची आणि ते ऐकलं जाण्याची समान संधी मिळते आहे याची खात्री करणं महत्वाचं आहे. आणि टीमसाठी काय करता येईल? संघासाठी मार्गदर्शकामध्ये टीम स्तरावर ऐकण्याचे काही नियम, ग्राउंड रूल्स एकत्र बसून ठरवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे ऐकण्याची एक सामायिक संस्कृती तयार व्हायला मदत होते. जसं की काय नियम असू शकतात? उदाहरणार्थ असे नियम असू शकतात, मीटिंगमध्ये जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा बाकीच्यांनी लॅपटॉप बंद ठेवावेत. एखाद्या नवीन कल्पनेवर किंवा विषयावर बोलणाऱ्या व्यक्तीला पहिले 60 सेकंद मध्ये न थांबवता बोलू द्यावे. प्रत्येक मीटिंगच्या शेवटी घेतलेल्या निर्णयांचा आणि पुढील कृती योजनांचा कोणीतरी स्पष्टपणे सारांश सांगावा. हे छान आहे. टीमने एकत्र ठरवलेले नियम पाळले जातात जास्त. हो, असे नियम जेव्हा टीम मिळून ठरवते तेव्हा ते पाळण्याची जबाबदारी ही सर्वांची होते. तर एकंदरीत आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट होतं की सक्रिय ऐकणं हे काहीतरी नैसर्गिकरित्या येणारं किंवा केवळ निष्क्रियपणे करायचं काम नाही. ते एक कौशल्य आहे जे जाणीवपूर्वक शिकावं लागतं, त्यात सराव लागतो आणि ते टिकवण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असते. अगदी. आणि याचे फायदे केवळ संवाद सुधारण्यापुरते मर्यादित नाहीत. कामाच्या ठिकाणी चुका कमी होतात, कार्यक्षमता वाढते, टीममध्ये सलोखा आणि विश्वास वाढतो, नातेसंबंध अधिक घट्ट होतात. हो, कारण सक्रिय ऐकणं म्हणजे केवळ शब्द ऐकणं नाही, तर त्यामागचा अर्थ, भावना आणि उद्देश समजून घेणं आहे. हा खऱ्या अर्थाने जोडले जाण्याचा एक मार्ग आहे. खरंय. आजच्या या स्रोतांमधनं आपण ऐकण्याच्या कलेबद्दल खूप काही शिकलो. पण जाता जाता माझ्या मनात एक विचार येतोय. कोणता विचार? विचारपूर्वक. आपण जर खऱ्या अर्थाने ऐकण्याच्या कौशल्यावर प्रभुत्व मिळवलं तर त्याचा परिणाम फक्त आपल्या समोरासमोरच्या संभाषणांवरच मर्यादित राहील की त्यामुळे आपण समस्या कशा सोडवतो, टीममध्ये नवीन कल्पना कशा जन्म घेतात किंवा कदाचित अगदी व्यापक सामाजिक पातळीवर एकमेकांना समजून घेण्याच्या पद्धतींमध्येही काही सकारात्मक बदल घडून येऊ शकेल? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?